स्नेहल दर्पणकर, SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज। खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित भीमा कृषी व पशु प्रदर्शन यंदा केवळ शेती, पशुपालन आणि ग्रामीण उद्योगांचे व्यासपीठ ठरलेले नाही, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा दिमाखदार सोहळा ठरला। प्रदर्शनाच्या निमित्ताने पार पडलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर उत्साह, ऊर्जा आणि कला रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमला होता। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्राचार्य सागर बगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते। त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेले विशेष नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली। लोकनृत्य, देशभक्तीपर गीतांवरील सादरीकरणे आणि पारंपरिक कलाविष्कारांचा संगम पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते। विशेष म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नवी दिल्लीतील कर्तव्य पथक येथे महाराष्ट्राच्या चित्रथराने प्रथम क्रमांक पटकावला। त्या चित्रथरातील नामवंत कलाकारांनीही या प्रदर्शनात बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। दिल्ली गाजवणारी कला प्रत्यक्ष कोल्हापुरात पाहण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत केले। कार्यक्रमस्थळी ग्रामीण संस्कृतीचा साज, पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे वातावरण भारावून गेले होते। शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरची आनंदी झळाळी आणि कलाकारांचे कौशल्य यामुळे हा सांस्कृतिक सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला। भीमा कृषी व पशु प्रदर्शनाने यंदा शेतीसोबतच संस्कृतीचा सेतू बांधत ग्रामीण आणि शहरी समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। कृषी, पशुपालन आणि कला यांचा असा अनोखा संगम कोल्हापूरकरांच्या मनात कायमचा छाप सोडून गेला आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।